भक्ति अवलंबी देवा
द्यावी समाधान वाईला उद्वेग दुःखाची केवळ भोगण्याचे फळ संचिताची ठेविले अनंते तैसेची राहावी चित्ते असू द्यावे समाधान तुका मन घालू तयावरी भार वाघा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेले बोलतो वचने अति भाविका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा चिरकुटा सुती शिवल समो दक्ष सप्रतापी जितेंद्रियम तम नारायण निर्मुंदे सच्चिदानंद विग्रहम योगी गंगा गिरिमुनिवरम निष्ठभक्तं महान्तं संगम त्यक्त्वा प्रभुगुणरतं कीर्तयन्तं महान्तं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आवाज काय सुद्धा मागत नाही म्हणायला लावत नाही गाय दूध देते आम्ही पण राहिले की तुम्ही आवाज दिला पाहिजे विठ्ठल 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 धर्माचे पालन करणे का खंड खंड याची आम्हा करणे का उंदीज वाढवा विनम अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरी पांडुरंगाच्या कृपेनं योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य तपोनिधी ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं ओम चैतन्य माणिकगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं तसेच महंत दत्तगिरीजी महाराज श्री क्षेत्र उंबरेश्वर रामेश्वर वरवंदे आश्रम यांचे मार्गदर्शनाखाली हरिभक्त परायण मायराज महाराज चंद्रपूरकर यांच्या मार्गदर्शनानं वर्ष तिसरे मासिक एकादशी महिन्याची एकादशी कीर्तन उत्सव शुक्रवार दिनांक 10 म्हणजे आज 10 जानेवारी 6:30 ते 8:30 या वेळेमध्ये महंत गुरुवारी दत्तगिरीजी महाराज खरं का मी काही गुरुवारी नाही मी खूप छोटा माणूस आहे इतका मोठा काही नाही पण त्याला लावतात तुम्ही म्हणून ठीक आहे तुमचा करता चांगलं त्यांचे मासिक शुद्ध एकादशी उत्सवानिमित्त हरिकीर्तन आवाज द्या काय करता आवाज चालू होतं हे चालू होतं पण मला खूप जवळ बोलायची सवय फक्त आवाज दिला जर वाटतंय पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळी चिरकला नाही पाहिजे चिरकत देवी जास्त चिरक तरी सर्व भजनी मंडळी मित्र परिवार पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी माता शोभा दुर्बिणीत करावी कार्यक्रमाची शोभा दुर्बिणीत करावी आणि हरिकीर्तन तसेच फराळ महाप्रसादाचा लाभ घ्यावा विनंती कीर्तन संत पूजन फराळ त्याच्यात कमी करायचं
येत नाही. आवाज ठेवा पण कमी करा. कीर्तन संत पूजन फराळ महाप्रसादाची अन्नदाते श्री बापूसाहेब साहेबराव अनर्थे व श्री राजाराम पुंजाजी जाधव, श्री हनुमान मंदिर चंद्रपूर, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. विठ्ठल विठ्ठल. नगर, नाशिक, संभाजीनगर जिल्हा. परमार्थाचं आपल्याकडे लावलेलं रोपट सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज. तदनंतरचा काळाच्या ओघामध्ये काहीशी झालेले बदल. आपण सगळेच बेताची पाईक आहोत. आपल्या सगळ्यांच्या पर्यंत पोचलेला जो काही परमार्थ आहे तो सराला बेतातून आलेला परमार्थ आहे. पिढ्यानोपिढ्या आपण गंगागिरी महाराजांच्या परंपरेचे पाईक आहोत. परंपरा एक महात्म्याची परंपरा असते. आकाराची किंवा उपाधीची कधीच परंपरा नव्हती आणि नाही नसणार आहे. पण त्या परंपरेमधली विचारधारा कितपत पगडा ठेवणारी आहे, हृदयावर स्थापित होणारी आहे, किंवा ती विचारधारा पुढे नेत असताना किती शुद्धतेने, निष्कामतेनं, निस्पृहतेनं पुढे नेल्या जाते हे सगळं त्याकडे बघितलं जात असतं. मग ती निष्कामता, निस्पृहता, कसली अपेक्षा मनामध्ये न ठेवता, विकू नका बोलताना विकू नका. विठ्ठल विठ्ठल आपण त्याला सेवा म्हणत असतो. ही असलेली सेवा करणारा तो जो घटक आहे तो कोण आहे त्यापेक्षा किती सेवा वृत्तीनं करतोय, किती निष्कामतेनं करतोय. आणि तो निष्कामतेनं करतो म्हणूनच ती पुढे चालत असते. त्याहीपेक्षा थोडंसं पुढं जाऊन बोलायचं ठरलं, ज्यांच्याकडून आली ते व्यक्तिमत्व, ते महात्म्य, ते महापुरुष काय उंचीचे आहेत हे सगळं त्यामध्ये समाविष्ट केल्या जातात. त्याच्यानंच पुढे त्या परंपरा चालत असतात. त्यानं काय गार लागलं काय बरं बस. त्यांच्या अगोदर असलेले जे महापुरुष आहेत ते महापुरुष काय उंचीचे आहेत त्यांना धरून, त्यांना अनुसरून किंवा त्यांची तपश्चर्या त्यामध्ये समाविष्ट धरून पुढे त्या परंपरा चालत असतात. पण त्या परंपरा चालत असताना पिढ्याजात आलेले, चिकटत आलेले जे महान भगवत भक्त म्हणा, त्यांचे अनुयायी म्हणा, प्रेमीजन म्हणा, ते सर्वच सर्व त्या असलेल्या समर्पणाला, त्यागाला, बलिदानाला, त्या असलेल्या निष्प्रयतेला, निष्कामतेला बघत असतात. सोपं सांगूच का, नारायणगिरी महाराजांकडे बघितलं का आपण सगळे हेच म्हणायचो, कधी पैशाकडे पाहिलंच नाही. सरळ आपण हेच म्हणायचो. आताही माणसं तेच म्हणतात. त्यांनी कधीच पैशाला बघितलं नाही, कधी पैशाकडे पाहिलं नाही. निष्कामता किती आहे, निष्प्रहता किती आहे. कधी कधी परंपरेच्या ओघाला वेगळं ठेवून एखादा महात्मा असाही निघतो, त्याच्याकडे निष्प्रहता आहे, निष्कामता आहे, ती त्याची स्वतःपुरती असते, मर्यादित असते, त्याची ती साधना स्वतःची असते. पण असा एखादा घटक परंपरेत गोवल्या गेला की त्या परंपरेची आणखीन उंची वाढत जात असते. कधी कधी एखादा घटक वेगळा निघतो, त्यावेळेला नुसतं नाव निघेल, होता चांगला, एखाद्या पिढी पुरतं निघेल. पण थोडस पुढचं सांगूच का, ही साधना त्याच्या पुरतीच झाली. पण त्या मालिकेमध्ये गोवलेला एखादा घटक, एखादा महात्मा ज्या वेळेला ह्याच मालिकेनं, या न्यायानं, ह्या नेमानं
या व्रतानं जर चालत असेल तर त्या परंपरेचे अगोदरचे महापुरुष बघितले जातात आणि अगोदरचे महापुरुष बघितले की नंतर ह्या मालिकेत नवीन गोवलेला एखादा महापुरुष त्याच्याकडे बघितला जातो की बघा ही परंपरा अद्भुत आहे. असंच कोणालाही परंपरा म्हटल्या जात नाही, कोणालाही त्यांचा परमार्थ म्हटलं जात नाही. कृतीला तर कधीच परमार्थ म्हटलं गेलेलं नाही, वृत्तीला परमार्थ म्हटलं गेलेलं आहे. याहीपेक्षा सोपं सांगूच का, कृती कितीही केली तो परमार्थ असेल की नाही शंका आहे. वृत्ती असेल की केलेली कृती सुद्धा परमार्थ होईल. विठ्ठल बऱ्याच वेळेला विचारात आणती असं काही निघतं. एका बाजूला केलेली कृती